जानकी जोगदंड. निघू मी साहेब? हो, मी माझ्या बहिणीला सांगतो, तिच्यासाठी तुम्ही चहा घेतलात ते. येस, निघ निघ. आणि तुझ्या बहिणीला थँक्यू म्हणावं. हो साहेब, सांगतो. तुम्ही चहा घ्या. नक्की संपवाल ना? नक्की नक्की. घ्या साहेब, नक्की. वा, मस्त आहे. येस, मैं कम इन सर? अजून किती काळ तू हा असा फॉर्मल वागणार आहेस माझ्याशी? आत येऊ सर? हे मगाशी इंग्लिश मध्ये विचारून झालंय तुझं. हो, पण अजून उत्तर नाही दिलं तुम्ही. माझं उत्तर तुला मिळालं नाही तरी तुला ते कळणार नाहीये का? आपल्यात एवढी मैत्री नाहीये का? मैत्रीवरच विश्वास नाही राहिलाय माझा. मनीष, सया हव्यात. चाललंय नंदनचं. हा नंदन, मला माफ करा मॅडम. काय रे, काय झालं? आणि त्या दिवशी ठरलं होतं ना आपलं, पुन्हा मॅडम वर का आलायस तू? हो, पण तुम्ही रागवला नाहीत ना? अरे मी का रागवेन? नाही, मगाशी मी तुम्हाला आय लव्ह यू म्हणालो ना, साहेबांसमोर होतो ना, त्यांनी मला तुम्हाला आय लव्ह यू म्हणायला लावलं. श्रीने तुला मला आय लव्ह यू म्हणायला लावलं? हा, म्हणजे मगाशी तुमचा फोन आला ना, तेव्हा मला खोटं बोलावं लागलं, तुम्ही माझी बहीण बोलताय म्हणून. मग मला म्हणाले की बहिणीशी असं कोण तुटक बोलतं का, म्हणून मला पुन्हा फोन लावायला सांगितला आणि म्हणाले आपल्या माणसाशी प्रेमाने बोलावं म्हणून. हे तुझ्या साहेबांना नाही लागवत वाटतं? लोकांसंगी ब्रह्मज्ञान. काही बोललात का? नाही नाही, काही नाही. पण नक्की तुम्ही रागवलं नाहीत ना? असे मी का रागवेन? आणि हा, साहेब ग्रीन टी प्यायला तयार झाले. मी म्हणालो की मी माझ्या बहिणीला शब्द दिलाय, तिच्यासाठी तरी प्या. आणि माझी बहीण म्हणजे तुम्ही, बरं का जान्हवीताई? बहीण म्हणतोयस ना मला, मग आहो जाऊ काय करतोयस? ए ताई म्हटलंच तरी चालेल. नाही नाही, ते साहेबांसमोर. बाकी तुम्ही आहोत आहेत. मला अरे ताई म्हणालास तरी आवडेल. बरं मला सांग, ग्रीन टी प्यायला श्री? हो. काय सांगतोयस? ती तुम्ही म्हणालात नाही, इमोशनल इमोशनल, तसं माझ्या बहिणीची शपथच घातली. आधी रागवले, मग प्यायले. खरंच तू ग्रीन टी प्यायला? तुमची शपथ घातली तेव्हा. माझी शपथ? हा, म्हणजे माझ्या बहिणीची, फोनवाल्या बहिणीची. बरं काय रे, तू मला छत्रीवाली म्हणायचास ना आधी? हो, आणि आता फोनवाली बहीण. चालेल, फोनवाली बहीण. बरं, थँक्यू नंदन. कशासाठी? श्रीचा 1 कप का होईना पण चहा कमी केलास. ते फक्त तुमच्यासाठी. आणि हा, मी पुढे काय होतं ते तुम्हाला कळवत जाईल. हो चालेल. हे बरं ऐक, आपण ना काहीतरी कोडवर्ड ठरवूया. म्हणजे श्री तुझ्या समोर असला ना की तू तो शब्द वापरायचास, म्हणजे मला कळेल की तू त्याच्या समोर आहेस. तोफ आहे असं म्हणू? ए, माझा नवरा तोफ नाही. मग शाहरुख चालेल? मला शाहरुख लय आवडतो. नाही, नको शाहरुख, नको. मग पाषाण. पाषाण हृदयी माणसाला पाषाणच म्हणूया. हे अवघड आहे लक्षात ठेवायला. मग दगड लक्षात राहील का? साहेबांना असं दगड कसं म्हणायचं? बरं मग तूच सांग, काय म्हणायचं तुझ्या साहेबांना आपण? सूर्य. सूर्य म्हणूया. चालेल मला. तसंही समोरच्याला जळून खाक करता येतात सूर्याला. मला पण चालेल. मग ठरलं तर साहेबांना काय म्हणायचं? सूर्य. चालेल, चल लक्षात ठेव. बाय. हो, बाय. सूर्य. सूर्य रमाकांत गोखले.